जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वसपेठ ग्रामपंचायतीचे 6 सदस्य ठरले अपात्र। ग्रामविकास कामातील अडथळा ठरला अपात्रतेचा आधार। पुणे विभागीय आयुक्तांचा निर्णय। सातत्याने विकास कामांना विरोध करून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेस अडथळा निर्माण करणाऱ्या वसपेठ तालुका जत येथील 6 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे। पुणे विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिला असून यामध्ये महिला उपसरपंचांचाही समावेश आहे। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार त्यांना अपात्र घोषित केले आहे। या प्रकरणात वकील म्हणून काम पाहणारे ॲडव्होकेट अभिषेक खोत यांनी अपात्रतेसंदर्भातील युक्तिवाद प्रभावीपणे मांडत ग्रामविकासाचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित सदस्यांकडून ग्रामविकासात अडथळा आणल्याचे स्पष्ट झाले। वसपेठ गावच्या 2019 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला या सदस्यांनी सातत्याने विरोध केला। त्यामुळे अनेक महत्त्वाच्या योजना रखडल्या। या संदर्भात सरपंच सौ पूनम भगवान तुरई यांनी जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या चौकशीअंती व सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी 18 जून 2025 रोजी अंतिम निर्णय देत 6 सदस्यांना अपात्र घोषित केले। अपात्र झालेल्यांमध्ये उपसरपंच श्रीमती अर्चना विक्रम घोदे यांच्यासह शहानूर अल्लीसो नदाब, तसेच संगीता तानाजी हुवाळे, सुमन विकास जाधव, अप्पासो गुंडोपंत लेंगरे व अंकुश मारुती कांबळे यांची नावे आहेत। या निर्णयामुळे पुढे काय तर ग्रामपंचायतीच्या कारभारात सकारात्मक बदल अपेक्षित असून आता ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया अपेक्षित आहे। तसेच नवनिर्वाचित सदस्यांमार्फत ग्रामविकासाच्या रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे। गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून ही घटना इतर ग्रामपंचायतीसाठी देखील एक उदाहरण ठरणार आहे। ॲडव्होकेट अभिषेक खोत आणि सरपंच सौ तुरई यांनी माध्यमांशी दिलेली प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून। विरोधी गटातील 6 सदस्यांनी सातत्याने विकास कामांना चुकीच्या पद्धतीने विरोध केला। त्यामुळे गावातील मूलभूत व विकास कामांना खीळ बसली। विकास कामांचा निधी अखर्चित राहिला, तो माघारी गेला। केवळ राजकीय दोषापोटी विरोध करणे चुकीचे होते। माझ्यासह गावातील ग्रामस्थ आणि जनसामान्य यांच्या भावना मी वारंवार माननीय गट विकास अधिकारी सौ पंचायत समिती जत, माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ जिल्हा परिषद सांगली व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सौ जिल्हा परिषद सांगली व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे मांडले होते। या निर्णयामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। यामध्ये ॲडव्होकेट अभिषेक खोत साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले। धन्यवाद। वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक अडचण निर्माण झाली। सरपंच एका वेगळ्या गटाचा झाला आणि काही सदस्य एका वेगळ्या गटाचे आले। वेगळ्या गटाच्या सरपंच सदस्यांमध्ये बहुमत निर्माण झालं आणि त्यामुळं सरपंचांना विरोध करायचा या भावनेतून सरपंचांनी मांडलेल्या प्रत्येक प्रस्तावाला विकास कामांना या सदस्यांकडून विरोध करणं सुरू झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की गावचा विकास रखडला, गाव अधोगतीच्या दिशेनं वाटचाल करू लागलं। त्यामुळे तिथल्या सरपंचांनी माझ्याशी कनेक्ट झाल्यानंतर आम्ही माननीय आयुक्त पुणे यांच्याकडे सदर 6 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत अर्ज दाखल केला। सदर अर्जाची सुनावणी होऊन सुनावणीअंती नुकताच त्याचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये या 6 सदस्यांना माननीय आयुक्तांनी विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवलं। यापैकी एक उपसरपंचाचा देखील समावेश आहे।